विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे. चिकी टुटोर मराठी या एज्युकेशनल चॅनलवर. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एमपीएससी संदर्भातील अपडेट जाणून घेणार आहोत. एमपीएससीचा कट ऑफ जाहीर करण्यात आला आणि त्यासोबत निकाल देखील प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती किंवा नवीन अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि वरती तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, महाराष्ट्र गॅझेटेड सिव्हिल सर्व्हिस कंबाईन्ड प्रिलिमिनरी एक्झाम 2024. तर 2024 मध्ये जी परीक्षा झाली होती त्याचा हा निकाल आहे. आणि जे काही कॅन्डिडेट क्वालिफाय झालेले आहेत, म्हणजे जे कॅन्डिडेट किंवा जे विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत, त्यांची नावे त्यांनी या लिस्टमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. तर अशा ज्या काही जिल्ह्यामध्ये परीक्षा आयोजित करण्यात आलेली होती, तर त्या सर्व जिल्ह्यांची नावे आणि त्या त्या जिल्ह्यामधील उमेदवार या ठिकाणी मेन्शन झालेले आहेत. तुम्ही तुमचं नाव या पीडीएफ मध्ये शोधू शकता. आता ही पीडीएफ तुम्हाला कुठे मिळणार आहे? एक तर मिळणार आहे ती म्हणजे एमपीएससीच्या ऑफिशियल वेबसाईटवर, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे, त्यावर सुद्धा ही पीडीएफ मी टाकलेली आहे. तिथून तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर पहा मित्रांनो, ही झाली पीडीएफ. आता सर्वात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे की कट ऑफ कितीवर लागला, कारण की सर्वांना आतुरता होती ती म्हणजे कट ऑफची. आणि कट ऑफ जाहीर झालेला आहे. तुम्हाला आन्सर नुसार तुम्ही तुमचे मार्क्स चेक केलेच, पण तुम्हाला किती मार्क्स पडले आणि कट ऑफ कितीवर आहे याचा अंदाज येण्यासाठी आता जाऊया आपण कट ऑफ कडे, कारण की कट ऑफ लागलेला आहे. तर पहा मित्रांनो, ऑफिशियल एमपीएससी द्वारे कट ऑफ प्रसिद्ध करण्यात आला. दिनांक देखील पाहू शकता तुम्ही, वरतीच मेन्शन आहे डेट 12/3/2025. आजच हे प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे किंवा निकाल आलेला आहे. वरती महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, महाराष्ट्र गॅझेटेड सिव्हिल सर्व्हिस कंबाईन्ड प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 2024. तर एक एक कॅटेगरी आणि त्या कॅटेगरीमध्ये समांतर आरक्षण आहे, त्यानुसार आपण कट ऑफ पाहणार आहोत. सर्वात प्रथम ते आहे ओपन कॅटेगरीचा. ओपनचा जनरलचा कट ऑफ आहे तो म्हणजे 117.50 मार्कांवर. ओपन फिमेल जर आपण पाहिलं तर तो आहे कट ऑफ 110.50 मार्कांवर. स्पोर्ट पर्सन जर पाहिलं ओपन कॅटेगरी मधला म्हणजे खुल्या प्रवर्गातील, तर 26 वर आहे स्पोर्ट ग्रुप ए, आणि स्पोर्ट ग्रुप बी जो आहे तो 96 वर आहे. त्यानंतर पहा एससीचा कट ऑफ आहे. एससी जनरल म्हणजे सर्वसाधारण जर आपण पाहिलं तर 115 वर कट ऑफ आहे. एससी फिमेल कॅन्डिडेट म्हणजे महिला वर्ग जर पाहिला तर 107.50 वर कट ऑफ आहे. स्पोर्ट पर्सन जो आहे एससी मधला ग्रुप ए 26 वर आहे आणि ग्रुप बी 47.50 वर आहे. त्यानंतर पहा एसटी कॅटेगरी जर आपण पाहिलं तर एसटीचा जनरलचा कट ऑफ आहे 104 मार्कांवर, आणि एसटी फिमेल कॅटेगरीचा कट ऑफ आहे तो म्हणजे 93 मार्कांवर. नंतर पहा जीटी ए जर आपण पाहिलं तर जनरल आहे 117.50 आणि फिमेल कॅन्डिडेट आहे 108. त्यानंतर एनपीबी जनरल आहे 117.50, फिमेल आहे 108.50. नंतर एसबीसी जर पाहिलं तर जनरलचा आहे 111, फिमेलचा आहे 110. त्यानंतर एनटीसी जर पाहिलं तर जनरल आहे 117.50, फिमेल आहे 110.50. नंतर एनटीडी सुद्धा 117.50, 110.50. त्यानंतर ओबीसी जर पाहिलं तो सुद्धा 117.50, 110.50. स्पोर्ट ग्रुप ए जो आहे तो 26 वर आणि स्पोर्ट ग्रुप बी जो आहे तो 88 वर. नंतर ईडब्ल्यूएस जर पाहिलं तर 117.50, फिमेल 110.50, स्पोर्ट जो आहे तो 26 वर आहे. नंतर एससीबीसी 117.50, फिमेल जो आहे तो 110.50 वर आहे. आणि दिव्यांग जर पाहिलं तर टाईप ए 80.50, टाईप बी 77.50, टाईप सी 96.50, टाईप डी आणि ई जो आहे 85 वर आहे. आणि ऑर्फन जर म्हटलं टाईप ए आणि बी 37.50. तर यामध्ये पहा मित्रांनो, महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अशी की जवळपास कॅटेगरीचा कट ऑफ हा आपल्याला सारखाच लागलेला दिसतो. एसीबीसी पहा तुम्ही सर्वसाधारण 117, ईडब्ल्यू सुद्धा सर्वसाधारण 117, ओबीसी सुद्धा सर्वसाधारण 117.50 आहे पुढे. नंतर एसबीसी फक्त 111 वर पाहायला मिळतो आपल्याला. एनटीसी जर पाहिलं तर 117, एनटीडी 117, एनटीबी जर पाहिलं तो सुद्धा 117. त्यानंतर डीटीए जर पाहिलं तो सुद्धा 117. फक्त एसटीचा कट ऑफ 104 वर आहे, एससीचा 115 वर. ओपनचं जर पाहिलं तर 117. म्हणजे ओपन, ओबीसी, ईडब्ल्यूएस आणि सीबीसी या कॅटेगरीचा कट ऑफ हा आपल्याला सारखाच लागलेला दिसतो. तो आहे 117.50 वर. म्हणजे आता जे तुमचं टार्गेट आहे या एक्झाममध्ये 120 असायला हवं होतं. 120 मार्क्स घेण्याचं टार्गेट जर तुमचं असेल तरच तुमची निवड आता होऊ शकते. कट ऑफ जो आहे तो काही जण म्हणत कमी लागणार आहे, काही जण म्हणत ते पहिलीच वेळ आहे, त्यामुळे शेवटचा जो अटेम्प्ट आहे, कारण की यानंतर किती होणार आहे याची चर्चा सुरू आहे. आणि आता ही जी ऑब्जेक्टिव्ह टाईप परीक्षा होती ही शेवटची असणार आहे, त्यामुळे या परीक्षेचा कट ऑफ जे फॉर्म भरणारे विद्यार्थी नव्हते किंवा ज्यांची इच्छा नव्हती त्यांनी देखील फॉर्म भरलेले आहेत आणि नक्कीच कट ऑफ हाय जाणार आहे. पण पहा मित्रांनो, 117.50 कट ऑफ लागलेला आहे. तुम्हाला किती मार्क्स होते
ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता. सेकंड आन्सरनुसार तुमचा स्कोर किती होता, फर्स्ट आन्सरनुसार किती होता, त्यामध्ये काही बदल झाला का, आणि हा जो फायनल कट ऑफ लागलेला आहे यामध्ये तुमची निवड झाली की नाही ते कुठे समजणार आहे. एक तर कट ऑफ करूनही तुम्ही अंदाज लावू शकता. दुसरं म्हणजे एमपीएससीच्या ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला निकाल पाहायला मिळणार आहे, आणि त्यासोबतच निकाल जो आहे तो तुम्हाला दिसणार आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देखील. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येऊन जाईल. त्यामुळे एमपीएससी संदर्भात आपण अपडेट करून घेतली. रिझल्ट एमपीएससीद्वारे जाहीर करण्यात आला, टॉप देखील जाहीर करण्यात आलेला आहे. यानंतर आणखी जर काही नवीन अपडेट आली तर ती तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाईल. पुन्हा भेटूया असं काही माहिती पूर्ण उद्या. मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे चिकी मराठी या एज्युकेशनल चॅनलवर. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एमपीएससी संदर्भातील अपडेट जाणून घेणार आहोत. एमपीएससीचा कट ऑफ जाहीर करण्यात आला आणि त्यासोबत निकाल देखील प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती किंवा नवीन अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि वरती तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, महाराष्ट्र गॅजेटेड सिव्हिल सर्व्हिस कंबाईंड प्रिलिमिनरी एक्झाम 2024. तर 2024 मध्ये जी परीक्षा झाली होती त्याचा हा निकाल आहे. आणि जे काही कॅन्डिडेट क्वालिफाय झालेले आहेत, म्हणजे जे कॅन्डिडेट किंवा जे विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत त्यांची नावे त्यांनी या लिस्टमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. तर अशा ज्या काही जिल्ह्यामध्ये परीक्षा आयोजित करण्यात आलेली होती तर त्या सर्व जिल्ह्यांची नावे आणि त्या त्या जिल्ह्यामधील उमेदवार या ठिकाणी मेन्शन झालेले आहेत. तुम्ही तुमचं नाव या पीडीएफ मध्ये शोधू शकता. आता ही पीडीएफ तुम्हाला कुठे मिळणार आहे? एक तर मिळणार आहे ती म्हणजे एमपीएससीच्या ऑफिशियल वेबसाईटवर, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे, त्यावर सुद्धा ही पीडीएफ मी टाकलेली आहे. तिथून तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर पहा मित्रांनो, ही झाली पीडीएफ. आता सर्वात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे की कट ऑफ किती वेळा लागला, कारण की सर्वांना आतुरता होती ती म्हणजे कट ऑफची. आणि कट ऑफ जाहीर झालेला आहे. तुम्हाला आन्सर नुसार तुम्ही तुमचे मार्क्स चेक केलेच, पण तुम्हाला किती मार्क्स पडले आणि कट ऑफ किती वर आले त्याचा अंदाज येण्यासाठी आता जाऊया आपण कट ऑफ कडे, कारण की कट ऑफ लागलेला आहे. तर पहा मित्रांनो, ऑफिशियल एमपीएससी द्वारे कट ऑफ प्रसिद्ध करण्यात आला. दिनांक देखील पाहू शकता तुम्ही, वरतीच मेन्शन आहे डेट 12/3/2025. आजच हे प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे किंवा निकाल आलेला आहे. वरती महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, महाराष्ट्र गॅजेटेड सिव्हिल सर्व्हिस कंबाईंड प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 2024. तर एक एक कॅटेगरी आणि त्या कॅटेगरीमध्ये समांतर आरक्षण आहे, त्यानुसार आपण कट ऑफ पाहणार आहोत. सर्वात प्रथम ते आहे ओपन कॅटेगरीचा. ओपनचा जनरलचा कट ऑफ आहे तो म्हणजे 117.50 मार्कांवर. ओपन फिमेल जर आपण पाहिलं तर तो आहे कट ऑफ 110.50 मार्कांवर. स्पोर्ट पर्सन जर पाहिलं ओपन कॅटेगरी मधला म्हणजे खुल्या प्रवर्गातील, तर 26 वर आहे स्पोर्ट ग्रुप ए, आणि स्पोर्ट ग्रुप बी जो आहे तो 96 वर आहे. त्यानंतर पहा एससीचा कट ऑफ आहे. एससी जनरल म्हणजे सर्वसाधारण जर आपण पाहिलं तर 115 वर कट ऑफ आहे. एससी फिमेल कॅन्डिडेट म्हणजे महिला वर्ग जर पाहिला तर 107.50 वर कट ऑफ आहे. स्पोर्ट पर्सन जो आहे एससी मधला ग्रुप ए 26 वर आहे, आणि ग्रुप बी 47.50 वर आहे. त्यानंतर पहा एसटी कॅटेगरी जर आपण पाहिलं तर एसटीचा जनरलचा कट ऑफ आहे 104 मार्कांवर, आणि एसटी फिमेल कॅटेगरीचा कट ऑफ आहे तो म्हणजे 93 मार्कांवर. नंतर पहा जीटी ए जर आपण पाहिलं तर जनरल आहे 117.50 आणि फिमेल कॅन्डिडेट आहे 108. त्यानंतर एनपीबी जनरल आहे 117.50, फिमेल आहे 108.50. नंतर एसबीसी जर पाहिलं तर जनरलचा आहे 111, फिमेलचा आहे 110. त्यानंतर एनटीसी जर पाहिलं तर जनरल आहे 117.50, फिमेल आहे 110.50. नंतर एनटीडी सुद्धा 117.50, 110.50. त्यानंतर ओबीसी जर पाहिलं तो सुद्धा 117.50, 110.50. स्पोर्ट ग्रुप ए जो आहे तो 26 वर, आणि स्पोर्ट ग्रुप बी जो आहे तो 88 वर. नंतर ईडब्ल्यू जर पाहिलं तर 117.50, फिमेल 110.50, स्पोर्ट जो आहे तो 26 वर आहे. नंतर एससीबीसी 117.50, फिमेल जो आहे तो 110.50 वर आहे. आणि दिव्यांग जर पाहिलं तर टाईप ए 80.50, टाईप बी 77.50, टाईप सी 96.50, टाईप डी आणि ई जो आहे 85 वर आहे. आणि ऑर्फन जर म्हटलं टाईप ए आणि बी 37.50. तर यामध्ये पहा मित्रांनो, महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अशी की जवळपास कॅटेगरीचा कट ऑफ हा आपल्याला सारखाच लागलेला दिसतो. एसीबीसी पहा तुम्ही सर्वसाधारण 117, ईडब्ल्यू सुद्धा सर्वसाधारण 117, ओबीसी सुद्धा सर्वसाधारण 117.50 आहे पुढे. नंतर एसबीसी फक्त 111 वर पाहायला मिळतो आपल्याला. एनटीसी जर पाहिलं तर 117, एनटीडी 117, एनटीबी जर पाहिलं तो सुद्धा 117. त्यानंतर डीटीए जर पाहिलं तो सुद्धा 117. फक्त एसटीचा कट ऑफ 104 वर आहे, एससीचा 115 वर. ओपनचं जर पाहिलं तर 117. म्हणजे ओपन, ओबीसी, ईडब्ल्यूएस आणि सीबीसी या कॅटेगरीचा कट ऑफ हा आपल्याला सारखाच लागलेला दिसतो.
तो आहे 117.31. म्हणजे आता जे तुमचं टार्गेट आहे या एक्झाममध्ये 120 असायला हवं होतं. 120 मार्क्स घेण्याचं टार्गेट जर तुमचं असेल तरच तुमची निवड आता होऊ शकते. कट ऑफ जो आहे तो काही जण म्हणत खूप कमी लागणार आहे. काही जण म्हणत होते पहिलीच वेळ आहे त्यामुळे शेवटचा जो अटेम्प्ट आहे कारण की यानंतर तिसरी होणार आहे अशी चर्चा सुरू आहे. आणि आता ही जी ऑब्जेक्टिव्ह टाईप परीक्षा होती ही शेवटची असणार आहे. त्यामुळे या परीक्षेचा कट ऑफ जे फॉर्म भरणारे विद्यार्थी नव्हते किंवा ज्यांची इच्छा नव्हती त्यांनी देखील फॉर्म भरलेले आहेत आणि नक्कीच कट ऑफ हाय जाणार आहे. पण पहा मित्रांनो 117.50 कट ऑफ लागलेला आहे. तुम्हाला किती मार्क्स होते ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता. सेकंड आन्सरनुसार तुमचा स्कोर किती होता, फर्स्ट आन्सरनुसार किती होता, त्यामध्ये काही बदल झाला का आणि हा जो फायनल कट ऑफ लागलेला आहे यामध्ये तुमची निवड झाली की नाही ते कुठे समजणार आहे. एक कट ऑफ करूनही तुम्ही अंदाज लावू शकता. दुसरं म्हणजे एमपीएससीच्या ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला निकाल पाहायला मिळणार आहे आणि त्यासोबतच निकाल जो आहे तो तुम्हाला दिसणार आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देखील. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्यामुळे एमपीएससी संदर्भात आपण अपडेट करून घेतली. रिझल्ट एमपीएससीद्वारे जाहीर करण्यात आला. टॉप देखील जाहीर करण्यात आलेला आहे. यानंतर आणखी जर काही नवीन अपडेट आली तर ती तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाईल. पुन्हा भेटूया असं माहितीपूर्ण व्हिडिओ.